कल्पना करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत विमान प्रवासाला निघालेले आहात. पण विमानात बसल्यानंतर लक्षात येतं की सगळ्यांच्या जागा वेगवेगळ्या आहेत. आता मात्र ही समस्या बदलण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलली गेलेली आहेत. नमस्कार, मी अंशुक काष्ट आणि तुम्ही पाहत आहात पुणे's फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स. भारतातील हवाई प्रवास अधिक सुलभ आणि प्रवासी केंद्रित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. या नव्या नियमांनुसार विमान कंपन्यांना आता प्रत्येक फ्लाईटमधील किमान 60% जागा फेअर ॲक्सेस म्हणजेच विनामूल्य उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. सध्या सीट निवडीसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यावरती मर्यादा येणार आहे. याशिवाय एकाच PNR वरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः कुटुंबांना एकत्र बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. लहान मुलांना त्यांच्या पालकांसोबतच बसवलं जाईल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. हे नियम अचानक आलेले नाहीत. याआधी अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या की सीट निवडीसाठी पैसे न भरल्यास कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या जागांवरती बसवले जाते. ही समस्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिसून येते. याच मुद्द्यावरती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 2023 मध्ये आवाज उठवला होता. त्यांनी जंक फी विरोधात कडक कारवाईची गरज व्यक्त केली होती. दरम्यान DGCA ने विमान कंपन्यांना आणखी काही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. प्रवाशांचे हक्क आता विमान कंपन्यांच्या वेबसाईट्स, मोबाईल ऍप्स आणि विमानतळांवरती ठळकपणे दाखवणे बंधनकारक असेल, तेही प्रादेशिक भाषांमध्ये. उड्डाणे उशिरा होणे, रद्द होणे किंवा बोर्डिंग नाकारले जाणे अशा परिस्थितीत प्रवाशांना योग्य मदत आणि भरपाई मिळावी यावरही भर दिला गेला आहे. तसेच क्रीडा, साहित्य, वाद्य आणि पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भातही पारदर्शक आणि स्पष्ट धोरणे जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की या नव्या नियमांमुळे प्रवाशांचा अनुभव सुधारेल आणि तक्रारी कमी होतील आणि संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक बनेल. मात्र या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि प्रवाशांना याचा खरा फायदा किती मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या गोष्टीबद्दल तुमचे देखील काय मत आहेत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा पुणे's फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.